बंकटलाल, भवानीराम, कुणी आहे का घरात? बंकटलाल, बंकटलाल. अरे का रे किशन, काय हाक मारून राहिला? जानराव देशमुखांचं दुखणं विकोपाला गेलंय. असं? वैद्य हाकेमाने हात टेकले. अरे बा, जानरावना शेवटची घरघर लागली. होय. वैद्य म्हणाले आता घोंगडीवर काढून ठेवा. असं? आता त्याला काय उपाय बाबा? जेव्हा माणसांचे उपाय संपतात तेव्हा देवाला शरण जावं, म्हणूनच महाराजांकडे आलो. अरे पर महाराज तर झोपून राहिले ना बाबा. किमान त्यांचं चरण तीर्थ तरी. ते माझ्या हातात नाही बाबा. तू आमची बापूशी बोल. बापू, ओ बापू, किशन आलाय म्हणे. काय रे किशन, ते जानरावाची तब्येत काय म्हणते? त्यांना काय आराम बिराम पडला का नाही? जानरावांची नाडी बंद पडली. त्यांना आता घोंगडीवर काढून ठेवायची वेळ आली. वैद्य हाकीम सगळे झाले. आता माणसाच्या हातात काही नाहीये. महाराजच काहीतरी करू शकतील. अरे पर महाराज तर झोपून राहिले. मी म्हणलं त्याला पर तू काय बी काळजी करू नये. मी तुला महाराजांचं चरण तीर्थ देते. तू काय बी काळजी करू नको. हे दे जानरावाला. त्याच्या तब्येतीला एकदम आराम पडेल. जा तू बिलकुल जा. मला वाटते नातेवाईकांना बोलून घ्यावं आणि पुढच्या तयारीला लागावं. नाही इतक्यात नको, बिचारा सुटेल तरी. महाराजांचं चरण तीर्थ मिळालंय. आता यानं नक्कीच फरक पडेल. त्यानं नक्की बरं वाटेल. तीर्थामुळे माझं मरण टळलं. माऊली, माऊली आपले उपकार मी माझ्या नंबर विसरणार नाही. माऊली, माऊली मला पदरात घ्या. माऊली आपल्या पदरात घ्या. माऊली, 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 माऊली. गणात बोते गण